मित्रांनो, आपल्या ग्रुपवर काही स्कॅल्पर असल्यामुळे जे मोठ्या क्वांटिटीमध्ये काम करतात, तर त्यांच्या बेनिफिटसाठी मी एक माझी स्कॅल्पर स्ट्रॅटेजी इथे शेअर करतो, जी मी 1 मिनिटावर वापरतो, 1 मिनिटाच्या चार्टवर. ती स्ट्रॅटेजी अशी आहे. आजचंच आपण बघूया. आज ह्या सेटअपमध्ये हा मी डिसेंबरचा 81,000 म्हणजे 6 डिसेंबरला एक्सपायर होणारा, आजच एक्सपायर होणारा 81,500चा कॉल सेन्सेक्सचा इथे मी स्क्रीनवर घेतलेला आहे एक्सप्लेन करण्यासाठी, स्ट्रॅटेजी एक्सप्लेन करण्यासाठी. तर स्ट्रॅटेजी अशी आहे की ही जी हे दोन सुपर ट्रेंड लाईन आहेत. ही एक सुपर ट्रेंड आहे, त्यानंतर ही एक सुपर ट्रेंड आहे आणि ही 105ची मूव्हिंग ॲव्हरेज आहे 1 मिनिटाच्या चार्टवर. आता 105ची का, त्याच्यामागे पण लॉजिक आहे, ती मी पुढे एक्सप्लेन करेन नंतर. स्ट्रॅटेजी फक्त समजून घ्या. या स्ट्रॅटेजीमध्ये असं आहे की दोन्ही सुपर ट्रेंडच्या वर जर तो कॉल किंवा तो पुट जे काही तुम्ही चार्टवर लावलेला असेल तो एकदा निघाला आणि त्याचवेळी 105ची मूव्हिंग ॲव्हरेजसुद्धा त्याला क्रॉस होत असेल, तर मी हे थोडं झूम करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की इथे बघा, ही जी ब्लू लाईन आहे, ही जरा ब्लू लाईन मी थोडी डार्क करतो म्हणजे तुम्हाला क्लिअरली दिसेल. इथून आता कदाचित दिसेल तुम्हाला. ओके, कुठे आहे? हां, ही ब्लू लाईन ह्या ठिकाणी सुपर ट्रेंडला क्रॉस करून जेव्हा निघाली, तेव्हा इथे जर तुम्ही पोझिशन बनवताय तर इथे हा कॉल साधारण बघा 299-300च्या आसपास होता आणि जस्ट त्याच्या खाली तुम्हाला स्टॉप लॉस लावायचा आहे. त्याच्या खाली म्हणजे जस्ट इथे काही 20-30 पॉईंटचा, 15-20 पॉईंटचा स्टॉप लॉस येईल. त्यानंतर जोपर्यंत हा कॉल सुपर ट्रेंडच्या वर आहे तोपर्यंत तुम्हाला होल्ड करायचं आहे. इथे एक रेड कॅन्डल बनली, इथे बघा तो 514ला पोचला. 81,500चा सेन्सेक्सचा कॉल जो इथे तुम्ही 315-20च्या आसपास समजा घेतला असाल, तुम्ही राईट साईडला त्याची व्हॅल्यू बघू शकता. इथे तुम्हाला व्हॅल्यू दिसते या ठिकाणी. तर ती 306-308च्या आसपास दाखवते. तिथे तुम्ही घेतला आहे, स्टॉप लॉस जस्ट खाली लावला आहे आणि कॅन्डल कुठली त्याच्या खाली आलेली नाही आहे, त्याची विक पण त्याच्या खाली बनलेली नाही आहे आणि तो कॉल साधारण इथपर्यंत आधी पोचला. इथे रेड कॅन्डल बनली आणि तरी ती रेड कॅन्डल सुपर ट्रेंडच्या खाली क्लोज झालेली नाही, म्हणजे तुम्हाला अजून एक्झिट आलेली नाही आहे. तुम्ही इथे समजा एक्झिट घ्यायचं ठरवत आहे 512ला तर घेऊ शकताय, कारण तिथून तो 429 आलेला. कारण जे सायकोलॉजिकली थोडे वीक ट्रेडर असतात ते घाबरणार इथे रेड कॅन्डल बनल्यामुळे, पण जे सिस्टेम फॉलो करतात ते इथे ह्या ट्रेडला एक्झिट नाही घेणार, कारण ते सिस्टेमवर ट्रेड घेत असतात आणि सिस्टेमच्या प्रमाणे ते फॉलो करत जाणार. तर कुठेही इथेही 2 रेड कॅन्डल बनल्या, पण सिस्टेमने तुम्हाला एक्झिट दिलेली नाही आणि जे ऑब्जेक्टिव्ह सिस्टेमच्या आधारे ट्रेड घेतात ते अशाच प्रकारे ट्रेडिंग करतात. त्यांनी सिस्टेम फॉलो केलेली असते. त्यामुळे इथपर्यंत बघा 670 म्हणजे 320चा कॉल 670 होणं म्हणजे डबलपेक्षा जास्त झाला तो. इथे तुम्ही एक्झिट घ्यायची आहे, डबल झाला म्हणून तर घेऊ शकता, किंवा तिथून जेव्हा तो सुपर ट्रेंडच्या खाली जाऊन इथे क्लोज झाला तेव्हा ती व्हॅल्यू होती 586, जी ब्लॅकमध्ये राईट साईडला दिसते. त्या 586च्या व्हॅल्यूजवळ तुम्ही त्या ट्रेडमधून एक्झिट होऊ शकता, कारण इथे त्याने क्लोज दिला आहे, सुपर ट्रेंड रेड झाली आहे, किंवा इथे ह्या कॅन्डलजवळ साधारण जेव्हा सुपर ट्रेंड रेड झाली आणि हा ॲरो आला तेव्हा तुम्ही त्यातून एक्झिट घेऊ शकता. म्हणजेच तुम्हाला साधारण हा स्कॅल्पिंगचा ट्रेड आहे, 1 मिनिटावर घेतलेला आहे, म्हणजे किती मिनिटात झालं बघा. इथे तुम्ही जेव्हा घेतलं तेव्हा 12 वाजलेले होते दुपारचे. 12पासून ते इथे जाईपर्यंत खाली टाईम येतं बघा, 12:18 झाले. बॉटमला बघा टाईम आलं आहे. आणि हे 5 डिसेंबरचं सेटअप मी लावलं आहे. 5 डिसेंबरला म्हणजे काल, सॉरी 6 डिसेंबर म्हणजे आत्ता मी हा व्हिडिओ बनवतो आहे 12च्या नंतर, म्हणजे आजचं ट्रेडिंगचा डे होता 5 डिसेंबरचा. तर 5 डिसेंबरला इथे 12 वाजून 1 मिनिटांनी दुपारी आपल्याला तो ट्रेड मिळाला आहे आणि त्याच्यानंतर आपण इथपर्यंत पोचलो 670पर्यंत. कुठेही सुपर ट्रेंडच्या खाली गेलं नाही आणि 1 मिनिटाचा चार्ट आहे, त्यामुळे मोठी पडझड होण्याची शक्यता कमी असते, म्हणून 1 मिनिटाचा चार्ट. आणि स्कॅल्पिंगवाले जनरली 1 मिनटं
15 सेकंद, अर्धा मिनटं, 5 सेकंद ह्या टाईपचे चार्ट वापरतात, जे धनमध्ये अवेलेबल आहेत. मी धनचं प्लॅटफॉर्म सध्या वापरतो आणि धनमध्ये ते अवेलेबल आहे. त्यात रेन्को सिस्टम पण अवेलेबल आहे. आता रेन्कोचं सेटअप तुम्हाला माहीत नसल्यामुळे मी आता ते एक्सप्लेन नाही करत बसत इथे. तर ह्या सेटअपवर मी परत मागे जातो, कारण थोडं रेन्कोवर क्लिक केल्यामुळे पुढे गेलं ते. तर आपल्याला 12च्या आसपास जायचं आहे. 12 वाजता तो ट्रेड मिळालेला. तर ट्रेड कोणत्या बेसिसवर घ्यायचं आहे ते तुमच्या लक्षात आलं असेल की दोन्ही सुपर ट्रेंडच्या वर हवं आणि जी मुव्हिंग ॲव्हरेज आपली 105 वाली तिने सुपर ट्रेंडला क्रॉस करताना ट्रेड घ्यायचा, म्हणजे सेटअपप्रमाणे चांगला प्रॉफिट मिळतो. सुपर ट्रेंड आता ह्या ब्ल्यू लाईनपासून जर ह्या ज्या कॅन्डल्स आहेत त्या खूप दूर असतील तर अशावेळी ट्रेड अवॉइड करावा, कारण तुम्हाला मग लॉस होण्याची शक्यता असते. अशावेळी ट्रेड नाही झाला पाहिजे. आता आपण परत त्या मूळ जागेवर येऊया आणि याच्यात तुम्हाला चॉपी मार्केट पण कसं अवॉइड करता येईल तेही दिसून येईल. मी जरा पुन्हा त्या लेवलवर येतो. ह्या याच्यात सगळा थोडासा व्हिडिओ मोठा होईल, पण हा सेटअप जरा समजून घ्या, तुमच्या कदाचित फायद्याचा ठरू शकेल. तर इथे 12-4च्या आसपास इथे ह्या लेवलला कुठे एंट्री घेतली तर साधारण 300 ते 350च्या आसपास मिळते. स्टॉप लॉस छोटा खातोय आणि टार्गेट मोठं मिळते. ठीक आहे, हा एक चांगला सेटअप आहे. दुसरं, पुढे तुमच्या ज्या चॉपी मार्केट किंवा जे रेंज बाउंड मार्केट होतं तेव्हा एंट्री कशा अवॉइड होतात तेही बघून घ्या. इथे मी तुम्हाला हे करून दाखवतो. सॉरी, पॅरलल चॅनल. आता मी जे मार्किंग करतोय त्या मार्किंगमध्ये बघा, ह्या एवढ्या भागात तुम्ही जर बघितलं तर चॉपी मार्केट होतं. एवढं मिनटं कुठेही मार्केट गेलं नाही, एकाच जागी वर खाली होते. तर ते कसं अवॉइड होणार ते सांगतो. आता इथे बघा, दोन सुपर ट्रेंड, ही वरची सुपर ट्रेंड आणि खालची सुपर ट्रेंड, त्याच्यामध्ये जेव्हा कॅन्डल्स बनत आहेत तेव्हा काही ट्रेड घ्यायचं नाही आपल्याला. त्या कॅन्डल्स बनू द्यायच्या, बनत बनत राहतील. आपला ट्रेड आपल्या सिस्टीमप्रमाणे जेव्हा येईल तेव्हा आपल्याला घ्यायचं आहे. त्यामुळे इथे तुम्ही ट्रेड नाही घेणार, अवॉइड करणार आहात. तिथे आपल्याला साधारण 300 पॉईंट ऑलरेडी मिळाले एकाच ट्रेडमध्ये. आणि जर मोठी क्वांटिटी असेल तर 300 पॉईंट म्हणजे किती झाली विचार करा, कारण छोटा स्टॉप लॉस होता आपला 20-30 पॉईंटचा स्टॉप लॉस. 30 पॉईंटचा स्टॉप लॉस जरी बांधलात आणि 300 पॉईंट जर पकडताय तर 1:10 रेशिओ मिळतोय तुम्हाला. आणि 1:10 रेशिओ मिळतोय, शिवाय तुम्ही क्वांटिटी जर मोठी असेल तुमची तर प्रॉफिट पोटेन्शियल बघा त्याचं, या स्ट्रॅटेजीचं. ही स्ट्रॅटेजी ॲक्च्युली तुम्हाला याच्यात कुठे अवेलेबल नाही मिळणार, पण मी हा सेटअप वापरतो, तुमच्या फायद्याचा ठरू शकतो म्हणून इथे मी शेअर करतोय. जर कळला सेटअप तर मी बाकी पॅरामीटर्स पण ह्याचे नंतर एक्सप्लेन करेन, परत एक व्हिडिओ पाहिजे तर बनवेन. पण आधी सेटअप जर कळतोय का बघा आणि सेटअप तुमच्या कामाचं आहे की नाही ते बघा, तर मग मी पुढचं बनवतो. आता ज्यावेळी बघा ह्या तिन्ही लाईनच्या मध्ये जेव्हा मार्केट आहे तेव्हा तुम्हाला काही ट्रेड घ्यायचं नाही आहे. मग ते सेन्सेक्स असो, निफ्टी असो, बँक निफ्टी असो, कोणतेही असो. आणि शिवाय एका मिनटावर तुम्ही वापरताय, कारण एका मिनटावर वापरल्याचा फायदा असा होतो की एकाच मिनटात कधी कधी मोठ्या कॅन्डल बनतात. अशा 4-5 जर मोठ्या कॅन्डल बनल्या म्हणजे तुम्ही 5 मिनटावर जर ट्रेड करायला गेलात तोपर्यंत भरपूर मोमेंटम संपलेलं असतं. 5 मिनटात 105 पॉईंट एवढा, म्हणजे तुम्ही 400ला घेणारला कॉल किंवा पुट 500ला अवेलेबल झालेला असतो 5 मिनटांनी, जर तुम्ही क्लोज होण्याचा वाट बघत बसलात तर. त्यामुळे 5 मिनटाच्या बेसिसवर क्लोज होण्याची वाट बघत बसलात तर ट्रेड कधी कधी हातातून जातो. तुमचा स्टॉप लॉस खूप मोठा बनतो, कारण तुम्ही 100 पॉईंट वाढल्यावर जर घेत आहे तर तेवढा त्या कॅन्डलच्या साईज एवढा तुम्हाला स्टॉप लॉस घ्यावा लागणार, तो खूप मोठा बनतो. म्हणून 1 मिनटाच्या कॅन्डलवर ट्रेड घेणं फायद्याचं ठरू शकतं. एस्पेशली स्काल्पिंगच्या बाबतीत तरी अशा प्रकारे ट्रेड करायला हवं. इथे पण बघा, रेंज बाउंड आहे, दोन्ही ह्या सुपर ट्रेंडच्या मध्ये ट्रॅप झालेले आहेत कॉल पुट, तेव्हा तुम्हाला ट्रेड घ्यायचंच नाही आहे. आता तुम्ही एक ट्रेड इथे घेऊ शकता. इथे कोणत्या बेसिसवर घेऊ शकता की दोन्ही सुपर ट्रेंडच्या वर आहे आणि ही जी ब्लू लाईन 105ची आपली EMA आहे त्याच्याही वर आहे. पण इथे ट्रेड का अवॉइड करावं आपण, ह्यासाठी की ही जी ब्लू लाईन आहे ती खूपच दूर आहे ह्या कॅन्डलपासून. किती पॉईंट दूर आहे बघा. इथे जर तुम्ही कर्सर ठेवताय तर राईट साईडला बघितलं तर 489ची व्हॅल्यू ब्लॅकमध्ये दिसते तुम्हाला. ही बघा, हा 489ची राईट साईडला आडव्या लाईनीत बघा 489ची व्हॅल्यू दिसते.
आणि कॅन्डल इथे क्लोज झाली 1 मिनिटाची 595ला. मग एवढ्या उंचावर तुम्ही जर ट्रेड घेणार तर तिथून अपसाईड मग थोडी राहते आणि तिथून प्रॉफिट बुकिंग आल्यावर बघा कसा तुमचा इथे मग स्टॉप लॉस हिट होणार. स्टॉप लॉसमध्ये तुमचं काही गेलं नाही इथे जास्त, कारण तुम्ही इथे ट्रेड घेतला असेल समजा 594च्या आसपास ही 1 मिनिटाची कॅन्डल क्लोज झाल्यावर, आणि स्टॉप लॉस तुमचा इथे हिट झाला 587च्या आसपास, 5 पॉईंट गेले आणि त्या अगेन्स्ट तुम्हाला समजा इथे तुम्ही एक्झिट घेतलेली असती 639ला तर फायदा झाला असता. पण हे रिस्की ट्रेड होतात कारण तुम्ही खूप उंचावर ट्रेड घेत आहे EMA पासून, त्यामुळे स्टॉप लॉस हिट होण्याचे चान्सेस वाढतात, तुम्हाला जास्त प्रॉफिट मिळण्याची शक्यता कमी होते. म्हणून हे ट्रेड अवॉइड करा. परत ह्याच्यात तुम्हाला इथे दिसेल की इथे दोन्ही सुपर ट्रेंडच्या मध्ये आलं, तुम्ही ट्रेड अवॉइड करायचं आहे. इथेही सुपर ट्रेंड आणि या EMAच्या मध्ये आलं, तुम्हाला ट्रेड अवॉइड करायचे. पुढचे ट्रेड कसे घ्यायचे ते पुढे येईल, ते दाखवतो. आपण पुढे पुढे जाऊया. आता इथे एक ट्रेड तुम्ही घेऊ शकत होता, इथे ही सुपर ट्रेंड ह्याला टच होती, इथे एक बाईंग करू शकत होता तुम्ही. पण शक्यतो जास्त मोठी कॅन्डल बनली असेल तर वरच्या लेवलला ट्रेड घेण्याची अवॉइड करा, कारण स्कॅल्पिंगमध्ये तुम्ही मोठी क्वांटिटी जेव्हा वापरत असता तेव्हा असे रिस्की ट्रेड तर अजिबात घेऊ नयेत. आणि इथे परत बघा चॉपी झालं आणि ह्या एक मिनिटाच्या कॅन्डल आहे, त्यामुळे तुम्हाला जास्त कॅन्डल दिसत असल्या तरी हा 5-10 मिनिटाचाच हे. इथे तुम्ही टायमिंग खाली जर बघाल तर 13:43चं टायमिंग आहे खाली, आणि इथे जर टायमिंग बघाल तर 13:55चं टायमिंग आहे, म्हणजे 12 मिनिटाच्या ह्या 12 कॅन्डल्स असतील. म्हणजे तुम्हाला कॅन्डल जरी जास्त दिसलं तरी हा 5 मिनिटाचं एक कॅन्डल नाही आहे, 1 मिनिटाची एक कॅन्डल आहे, त्यामुळे पिरियड कमी आहे हा. इथे एक सुंदर सेटअप बनलेला की मुव्हिंग ॲव्हरेज जी आहे ही त्यापासून सुपर ट्रेंड आणि दोन्ही सुपर ट्रेंड जवळ होते आणि दोन्ही सुपर ट्रेंडच्या वर ही कॅन्डल निघालेली. इथे एक तुम्ही छोटीशी रिस्क घेऊ शकत होतात की 635च्या आसपास ही बाईंग मिळत होती, 640 पकडा समजा, ही राईट साईडला बघितलं तर ती व्हॅल्यू दिसेल तुम्हाला ब्लॅकमध्ये, 640ला ही मिळत होती आणि इथून पहिल्या 2 कॅन्डलमध्येच 805 मारला. 640 ते 805 ही पहिलीच कॅन्डल बघा 820 आहे. मग ही जी 820 मारली आहे एकच कॅन्डल, म्हणजे एकाच मिनिटात एवढी कॅन्डल गेली आहे बघ. म्हणजे एकाच मिनिटात तुम्हाला किती प्रॉफिट झाला असतं बघा. आणि 5 मिनिटासाठी तुम्ही वेट करताय तर असे ट्रेड निघून जातात, कारण खूप वर जातं. तुम्ही 640ला एंट्री घेण्याऐवजी तुमची एंट्री 805ला होते, 5 मिनिटाची वाट बघत बसल्यामुळे क्लोजिंगची, असं होतं. त्यामुळे या सेटअपमध्ये तुम्ही इथे निघून जाऊ शकता, किंवा नंतर सुपर ट्रेंडच्या खाली क्लोज नाही झाला बघा, कुठलीही कॅन्डल जी आहे यातली सुपर ट्रेंडच्या खाली क्लोज नाही झाली आहे तर तुम्ही कंटिन्यू करू शकत होतात. ही ते कॅन्डल सुपर ट्रेंडच्या खाली असली तरी ती ग्रीन आहे, क्लोज नाही झाली आहे, क्लोज इथे झाली आहे वर 916ला, आणि त्याच्यानंतर बघा पुढे गेला 1009. म्हणजे हाच ट्रेड इथे टायमिंग होतं 2:11चं दुपारी, आणि इथे टायमिंग आहे 2:29चं, म्हणजे साधारण 15 ते 18 मिनिटात 640 ते 1007 एवढी अपसाईड आली. पुढे आणखीन थांबते ते 1047, आणि अजूनही क्लोज नाही. क्लोज कुठे झाला याच्या खाली ही, म्हणजे तुम्ही समजा इथे 960च्या आसपास कुठेतरी ह्या लेवलला एक्झिट घेतली असती, आणि त्यानंतर परत तो याच्यात ट्रॅप झाला आहे. आणि त्याच्यानंतर बघा इथे दोन्ही सुपर ट्रेंडच्या खाली ह्याने इंडिकेट केलं आहे ॲरोने सुपर ट्रेंडच्या की इथे शॉर्ट करा, पण तुम्ही इथे शॉर्ट करू नये, स्कॅल्परने इथे शॉर्ट करू नये. पोझिशनल ट्रेडरने ठीक आहे शॉर्ट करणं, पण जे स्कॅल्पर आहेत जे मोठी क्वांटिटी वापरतात त्यांनी इथे समजा शॉर्ट केलं आणि ह्या EMAच्या आतमध्येच जर मार्केट राहिलं तर परत तुम्ही ट्रॅप होऊ शकता आणि तुम्हाला उगाचच छोटासा लॉस होऊ शकतो. त्यापेक्षा काय करायचं, वेट करायचं. दोन्ही सुपर ट्रेंडच्या खाली तर आहे, आणि सुपर ट्रेंडने कुठे मायनस, आता ह्या सुपर ट्रेंडच्याही खाली ही कॅन्डल गेली आहे, ह्या सुपर ट्रेंडच्या खाली कॅन्डल क्लोज झाली, पण ह्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या ही जी ब्लू लाईन आहे त्या EMAच्या खाली ही कॅन्डल क्लोज झाली. पण जरी ह्या EMAच्या खाली ही कॅन्डल क्लोज झाली असली तरी ही जी EMA आहे तिने ह्या सुपर ट्रेंडला क्रॉस केलेलं नव्हतं. आपला सेटअप काय, आपण बुलिश साईडला जेव्हा कॉल घेताना पाहिला की तिने क्रॉस केले सुपर ट्रेंडला, तर क्रॉस कुठे केलं आहे, ह्या पोझिशनला क्रॉस केले. इथे मी जरा ॲरो करून दाखवतो, बघा ह्या पॉईंटवर इथे क्रॉस केले. त्यामुळे ही जी कॅन्डल आहे ती शॉर्टिंग, आपल्यासाठी ही कॅन्डल शॉर्टिंगची आहे. आपल्यासाठी ह्या कॅन्डलवर आपण ट्रेड घेणार आहोत, ठीक आहे. ह्या कॅन्डलवर नाही, ह्या कॅन्डलवर आपण ट्रेड घेणार नाही, कारण ह्या कॅन्डलवर समजा इथे ही जी कॅन्डल आहे
ह्या कॅन्डलने इथे क्रॉस केल्यामुळे तुम्ही इथे जर ट्रेड घेताय तर बघा तुमचा उगाच स्टॉप लॉस हिट झाला असता किंवा स्टॉप लॉस मोठा बनला असता. तुम्ही जर स्टॉप लॉस नाही घेतात, मी परत हा बघा ही इथे लेवल होती 665ची. तुम्ही इथे जर शॉर्ट करता याला तर वर 727पर्यंत गेला तर 100 पॉईंट तुम्ही थांबू शकत नाही, तुम्ही स्टॉप लॉस घेणार. म्हणून आणि म्हणजे हा चुकीचा सेटअप झाला. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे की इथे जेव्हा ही क्रॉस झाली लाईन तेव्हा जर तुम्ही करताय तर बघा रिव्हर्स होत नाहीत जनरली. इथे तुम्ही शॉर्ट करताय 625ला तुम्ही शॉर्ट केलं आहे, 625ला शॉर्ट केल्यानंतर किंवा तुम्ही ह्या केसमध्ये पुट घेऊ शकता. आता हा आपण कॉलचा सेटअप लावला आहे, त्या जागी जेव्हा शॉर्ट करायचं आहे तर तुम्ही बायर असाल तर तुम्ही पुटचं चार्ट लावणार इथे आणि पुटमध्ये बाय करणार किंवा कॉल शॉर्ट करणार, दोघातलं एक करणार आहात. तर तुम्ही 623ला शॉर्ट करताय तर कुठपर्यंत आला बघा तो 300, ह्या एका मिनिटाच्या कॅन्डलमध्ये 386 आला, फक्त एका मिनिटाच्या कॅन्डलमध्ये. पुढच्याच दुसऱ्या मिनिटाच्या कॅन्डलला तो 335 झाला. त्याच्यानंतर हा रिव्हर्स होतोय. तर तुम्ही इथे आता 2:57 झालेत, म्हणजे तुम्ही पटकन बुक करायला पाहिजे, कारण नंतर 3:30 वाजता मार्केट बंदच होत असतं एवी तेवी, किंवा 2च्या नंतर तुम्ही ट्रेड पण अवेअर करायला पाहिजेत. पण तुम्ही समजा घेतलात स्कॅल्पिंग ट्रेड तर पटकन प्रॉफिट बुक करायला पाहिजे. इवन तुम्ही एवढ्या मोठ्या सेटअपसाठी थांबण्याची पण गरज नाही, ह्याच्यात खूपच पॉईंट मिळत आहेत. तुम्ही एक 50-100 पॉईंट मिळाले तरी तुमच्यासाठी बेस्ट आहेत. आणि जेव्हा सुपर ट्रेंडच्या आतमध्ये ही कॅन्डल गेली 489ला, तिथे तुम्ही बुक करू शकता तुमच्या सेटअपप्रमाणे. तुम्ही इथे जर बुक नाही करत आहात, सेटअप म्हणजे सिस्टमला तुम्ही स्टिक राहत आहे, सिस्टम धरूनच चालत आहे, तर तुमचं एक्झिट 487ला येते आणि तुम्ही शॉर्ट साधारण 625ला केलेलं, इथे 620च्या आसपास शॉर्ट केलेलं, तरी तुम्ही प्रॉफिटमध्ये आहात ओव्हरऑल 120. त्याच्यानंतर परत मार्केट या सुपर ट्रेंड, दोन्ही सुपर ट्रेंडच्या मध्ये गेलं किंवा सुपर ट्रेंड आणि ह्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या मध्ये गेलं, तेव्हा तुम्हाला काहीही करायचे नाहीत उद्योग. तर हा सेटअप 1 मिनिटाचा तुम्ही स्कॅल्पिंगसाठी वापरू शकता. बघा जेव्हा ह्याच्यात जातं तेव्हा असं एकदम चॉपी मार्केट होतं, जेव्हा ह्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या मध्ये ट्रॅप होतं तेव्हा मार्केट असं चॉपी होतं. ह्या दोन्ही ही मुव्हिंग ॲव्हरेज आहे आणि सुपर ट्रेंड आहे किंवा सुपर ट्रेंड दोन्ही आहेत, त्यांच्यामध्ये जेव्हा असतं तेव्हा मुवमेंट नसते, एकदम रेंज बाउंड असतं. त्यामुळे तेव्हा काही ट्रेड करू नये. ट्रेड कधी करावेत, जेव्हा सुपर ट्रेंडला ह्या EMAने क्रॉस केल्यावर दोन्ही साईडला. हा 1 मिनिटाची चार्टवर हे तुम्ही चांगल्या प्रकारे प्रॉफिट कमवू शकता. आपल्या ग्रुपवर स्कॅल्पर पण आहेत म्हणून हा मी सेटअप शेअर करतो आहे, नाहीतर हा 1 मिनिटाचा सेटअप आहे, कोणी वापरला नसता म्हणून मी शेअर केला नव्हता. पण आता वापरतायत तर तुम्ही ज्यांना बनायचं आहे स्कॅल्पर तेही ट्राय करून बघू शकतात. जर तुम्हाला सेटअप जर समजला असेल आणि त्यातलं काही एक्सप्लेनेशन आणखीन हवं असेल तर मी परत व्हिडिओ बनवेन. हे आजच्या दिवसाचं मी सेन्सेक्सच्या 81,500च्या कॉलवर सेटअप तुम्हाला समजावला. तुम्ही इथे पुट लावून पण हा सेटअप समजून घेऊ शकता, स्वतः समजून घेऊ शकता, किंवा तुम्ही दुसरं निफ्टी किंवा बँक निफ्टीमध्ये पण करून बघू शकता. आणि ही सुपर ट्रेंड 10/3ची आहे, ही 10/1.3ची आहे आणि ही EMA जी आहे ती 105ची आहे. हे पॅरामीटर्स वापरून तुम्ही एक ट्राय करून बघा आणि मागे पाहिजे तर बॅक टेस्ट करा आधी बऱ्याच दिवसांचं वेगवेगळ्या चार्टवर. आणि जर बॅक टेस्टिंगमध्ये इंडेक्समध्ये तुम्हाला कन्व्हिनियंट वाटत असेल तर ह्या बेसिसवर तुम्ही स्कॅल्पिंगचे ट्रेड घ्यायला सुरुवात करू शकता. फक्त प्रॉब्लेम काय असतो, स्कॅल्पिंगचे ट्रेड घ्यायचं तर आपल्याला स्क्रीनसमोर हजर राहायला हवं, हा सेटअप बनतो आहे ते ऑब्झर्व करायला हवं, नाहीतर मग तुम्ही कामात बिझी असताना हे स्कॅल्पिंगवाले ट्रेड नाही घेऊ शकणार. हा सेटअप समजा तुम्ही घरी असताना सकाळी 9च्या आसपास घरी असाल, 9:15ला मार्केट जेव्हा ओपन होतं तेव्हा जर मिळाला तर तुम्ही पटकन प्रॉफिट कमवून निघू शकता, किंवा ज्यावेळी तुम्ही असाल तुम्हाला वेळ असेल तेव्हा हा सेटअप तुम्ही वापरू शकता. तर काही आणखीन फर्दर एक्सप्लेनेशन हवं असेल तर कळवा, म्हणजे मी परत पाहिजे तर आणखीन एक्सप्लेन करणारा व्हिडिओ बनवेन.